मराठा आंदोलनासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आझाद मैदान या ठिकाणी ते आंदोलन पुकारणार आहेत। नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथून रेल्वेच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने जे आहेत ते मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात आहेत। आपल्या सोबत काही आंदोलक आहेत, तर काय सांगाल, आपण आंदोलनात सहभागी होणार आहात? या नांदगाव तालुक्यातून मराठा बहुल असलेल्या या नांदगाव तालुक्यातून हजारो लोक या जनशताब्दी एक्सप्रेसने रिझर्वेशन करून, बाकायदा रिझर्वेशन करून आम्ही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी चाललेलो आहे। मनोज दादांनी यावेळेस सांगितलेले का एक तर आरक्षण भेटेल, नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल। या निकराच्या लढाईसाठी आम्ही या आरक्षण आंदोलनात सहभागी होण्यासाठी चाललेलो आहोत। नांदगाव, मनमाड, चांदवड, येवला, मालेगाव या ठिकाणाहून या गाडीमध्ये बरेच आमचे लोक या गाडीमध्ये आलेले आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही या मुंबई सोडणार नाही। आरक्षण जर नाही दिलं सरकारने तर या सरकारला या समुद्रात, मुंबईच्या समुद्रात जलसमाधी देऊ, नाही तर आम्ही तरी या मुंबईच्या समुद्रात जलसमाधी घेऊ। एकंदरीतच आंदोलनात सहभागी होणारे अजूनही काही कार्यकर्ते सोबत आहेत। आता काय सांगाल, आपण आंदोलनासाठी चाललेले आहात, आरक्षण घेऊन येणार? आरक्षण 100% घेऊन येणार। त्याचं कारण आहे की आमच्याकडे सगळे पुरावे आहे। 58 लाख जर पुरावे असताना सुद्धा शासन देत नसेल तर शासन निर्लज्ज आणि बेशरम आहे। ज्या बेशरम म्हणजे याचा अर्थ आज तुम्हाला मोकळा सांगतो की ज्याला कुठली लाज नाही, लज्जा नाही असं सरकार आहे। या सरकारने फक्त प्रत्येक व्यक्तीला शिवत्यात काढायचा धंदा केलेला आहे। प्रत्येक मुलाला नोकरी नाही, कोणालाच काही नाही, म्हणजे शेतकऱ्याचं वाटोळ केलेलं आहे। आणि तुम्हाला जातो एकाही मुलाला नवीन भरती नाही। आता 15,000 पोलीस भरती सांगतोय, छपरी एकदम खोटा बोलतो माणूस हा। आणि या खोट्या माणसाला याने जर आरक्षण दिलं नाही आम्हाला तर आम्ही आपल्या मंत्रालयाच्या समोर पूर्ण घेराव घालून आणि आंदोलन करणार आणि एकही मंत्री फिरून देणार नाही मुंबईमध्ये। जय जिजाऊ, जय शिवराय। एकूणच आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथून रेल्वेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते जे आहेत, आंदोलक जे आहेत, ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आरक्षण घेऊनच परतू, अन्यथा मंत्रालयाला देखील घेराव घालू असा विश्वास या ठिकाणी जे आहेत ते आंदोलक व्यक्त करतायत। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मनमाड, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।